नागपूर जिल्ह्यातल्या काटोलमध्ये सकाळी भीषण स्फोट झालाय आणि यामध्ये 17 जणांचा मृत्यू झालेला आहे। काटोल तालुक्यातल्या राऊळगाव जवळच्या SBL कंपनीमध्ये हा स्फोट झालेला आहे। तर स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये हा स्फोट झालाय। यामध्ये 18 जण हे जखमी झालेले असून त्यांच्यावरती जवळच्या रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। तर स्फोटानंतर मोठी आग देखील लागलेली होती। अजूनही बचाव कार्य हे सुरू आहे आणि दरम्यान बचाव कार्य सुरू असतानाही काटोलमध्ये स्फोट हे सुरूच आहेत। तर स्फोटकं बनवणाऱ्या या कंपनीमध्ये भीषण असा स्फोट झालेला आहे। या स्फोटानंतर आग लागलेली होती आणि या आगीमध्ये जवळपास 18 जण हे जखमी झालेले आहेत। या जखमींवरती सध्या जवळच्याच रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तर अजूनही या ठिकाणी बचाव कार्य हे सुरू आहे। मात्र या बचाव कार्यामध्ये अजूनही हळूहळू स्फोट होत आहेत आणि त्यामुळे कुठेशा तरी अडचणी निर्माण होत असणार आहेत। परंतु बचाव कार्य हे सुरू आहे। मोठी आग लागलेली होती। एकूण 18 जण हे जखमी झालेले आहेत। सकाळी साधारण 7 वाजता पहिला स्फोट झालेला होता आणि त्यानंतर आगीचा भडका उडालेला आहे। यामध्ये 17 जणांचा तब्बल मृत्यू झालेला आहे। त्याबरोबरच 18 जण हे जखमी झालेले आहेत। यांच्यावरती उपचार सुरू आहेत। या स्फोटाचं या आगीचं नेमकं कारण हे समजू शकलेलं नाहीये, परंतु नागपूरच्या काटोलमधली ही घटना आहे। SBL या कंपनीमध्ये ही स्फोटकं बनवणारी कंपनी आहे आणि याच कंपनीमध्ये हा मोठा असा स्फोट झालेला आहे आणि यामध्ये 17 जणांचा मृत्यू झालाय। आणि दरम्यान इथल्या घटनास्थळावरून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। आपण जाणून घेऊयात। नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यामध्ये राऊळगाव जवळच्या SBL एनर्जी या स्फोटक तयार करणाऱ्या कंपनीमध्ये आज सकाळी भीषण स्फोट झालेला आहे आणि या स्फोटामध्ये 15 पेक्षा जास्त कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती कळत आहे। तर जवळपास 18 कामगार जे आहेत ते जखमी आहे। हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला। या ठिकाणी डेटोनेटर्स तयार केले जात होते आणि डेटोनेटर्स मध्ये जे काही सेल्स वापरले जातात त्याची निर्मिती होत असताना या ठिकाणी स्फोट झाला। तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता की हे कॉन्क्रीटच्या ज्या सगळ्या भिंती आणि पिल्लर आहेत ते तुटून बाहेर पडलेले आहेत। त्यामुळे या स्फोटाची तीव्रता जी आहे ती किती जास्त असेल याचा अंदाज आपल्याला येत आहे। अजूनही फायर ब्रिगेडचे कर्मचारी पलीकडे माझे कॅमेरामॅन अतुल हिरडे तुम्हाला दाखवतील कूलिंगचा काम करत आहे। अजूनही या ठिकाणी काही प्रमाणावर आग जी स्फोटानंतर लागलेली होती ती धुमसत आहे आणि त्यामुळे पूर्णपणे कूलिंग करण्याचा काम जो आहे तो दक्षता म्हणून फायर ब्रिगेड करून केला जात आहे। सकाळच्या शिफ्टमध्ये बेसिकली इट इज एक्सप्लोजिव्स की फॅक्टरी आहे आणि त्या डिटोनेटरचं ते असेंब्ली याच्यात होताना ब्लास्ट झाला। तर सगळे अधिकारी आणि सगळे इव्हॅक्युएशन आता SDRF NDRFला मी बोलवलं आहे। काही बॉडीज रिकवर झालेल्या आणि इंज्युअर्ड लोकांना शिफ्ट केलेलं आहे। प्राथमिक माहितीनुसार कुछ कॅज्युअलिटी याच्यामध्ये आहे। आता टोटल नंबर आम्ही सगळं असेसमेंट केल्यावर आपण बघत असेल बॅकग्राऊंडमध्ये सगळं इव्हॅक्युएशन सुरू आहे। ते झालं की फायनल आम्ही आपल्याला आकडा कळवू। सर पण आता कूलिंग ऑपरेशन सगळं झालेलं आहे का या ठिकाणी? आता कुठलाही धोका नाही किंवा जे काही स्फोटक इतर होते ते सुरक्षित आहेत का? नाही, ते सुरक्षित आहे, परंतु ज्या स्पॉटला एक्सप्लोजन झालं आहे तिथे कॉम्बिंग ऑपरेशन आपल्याला करावं लागते। जोपर्यंत पूर्ण कॉम्बिंग ऑपरेशन संपणार नाही कूलिंग करून तोपर्यंत आपण फायनल कन्क्लुजनला येऊ शकत नाही। त्यामुळे त्याला अजून थोडा वेळ लागेल आणि ते आम्ही ॲक्टिव्हली ते करत आहोत। अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिल मस्के सर लोकांचा खूप रोष दिसून येत आहे कारण सुरक्षिततेच्या उपायाबद्दल लोकांची नाराजी आहे। कामगारांबद्दल सुरक्षिततेचे उपाय प्रॉपरली राबवले जात नव्हते असा एक रोष दिसून येत आहे। आता ज्या पद्धतीने कलेक्टर सरांनी सांगितलं की जशा पद्धतीने आता लोक ज्यांचे नातेवाईक इथे कामगार होते, कोणी मरण पावलेले असतील, कोणी अजून इंजोर्ड आहेत, त्यामुळे जनतेमध्ये थोडा आक्रोश आहे। पण त्या पद्धतीने योग्य बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि अजूनही जो फोर्स रिक्वायरमेंट आहे तीही मागणी केलेली आहे आणि IG सरांनाही त्याबद्दल माहिती दिलेली आहे। जखमींना कुठं रवाना केलं? जखमी जे आहेत त्यांना ऑरेंज हॉस्पिटलला, आत्ता जो आकडा आहे आमच्याकडे 18च्या आसपास जे जखमी होते त्यांना आपण ऑरेंज हॉस्पिटलला शिफ्ट केलेलं आहे आणि जे मरण पावलेले याच्यामध्ये त्यांना आपण GMCला पाठवलेलं आहे बॉडी त्यांच्या। तर एक भीषण स्फोट या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच्यानंतर प्रशासनाकडून सर्व जे उपाय आहे ते योजण्यात आलेले आहे आणि जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांना योग्य उपचार मिळेल आणि त्यांचा जीव वाचेल यासाठी या गोष्टीला प्राधान्य दिलं जातं। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। आणि नागपुरातील स्फोटावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दुःख व्यक्त केलंय। त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण जाणून घेऊयात।
नागपुरातील राऊळगाव इथं स्फोटकांच्या फॅक्टरीमध्ये झालेला स्फोट हा अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. मी स्थानिक प्रशासनाशी सातत्यानं संपर्कात आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक हे तातडीनं घटनास्थळी पोहोचलेले आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफचं पथक सुद्धा घटनास्थळी आहे. पेसो आणि डिश यांची पथकं ही देखील पोहोचलेली आहेत. मदत कार्याला वेग देण्यात आलेला असून आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेमध्ये 18 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीनं नागपूरला हलवण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा व्हावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तर अशी एक्स पोस्ट ही देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.